हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सक्सेस पॉइंट अकॅडमी। तर पहा मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 3 पर्यंत घेतले होते। प्रॅक्टिस से 3.4 मध्ये क्वेश्चन नंबर 3 घेतले होते। ठीक आहे, 3 पर्यंत घेतले होते। आता आपल्याला क्वेश्चन नंबर 4 चालू करायचा आहे। तर लक्ष द्या, त्यासाठी थोडंसं रिवाइज करतो मी। पहा, आपण लास्ट लेक्चर मध्ये थेरम बघितले होते कोणते, जर हे दोन एक ट्रायंगल असेल समजा, ठीक आहे, यामध्ये अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर। म्हणजे पहा, जर हा 100 चा अँगल असेल, हा 80 चा असेल, ठीक आहे, 100 चा असेल आणि हा 40 चा असेल, 50 असेल आणि हा 30 असेल। तर आता काय शिकलो लास्ट लेक्चर मध्ये, ज्या जो अँगल मोठा असेल त्या समोरची साइड पण काय असते, मोठी असते। म्हणजे हा अँगल मोठा आहे तर ही साइड जी आहे, गिवन साइड आहे ए बी सी, मग बीसी साइड सगळ्यात मोठी असणार। ठीक आहे, कारण की बीसी च्या समोरचा अँगल कोणता आहे, 100 डिग्री, हा मोठा आहे। त्यानंतर 30 मोठे, 50 मोठे आहे, 50 मोठे आहे। त्यानंतर सेकंड नंबरला ही साइड मोठी असेल, सेकंड नंबरला कोणती एसी, नंतर थर्ड नंबरला येणार एबी। ठीक आहे, अपोजिट साइड मोठी असणार। ठीक आहे, इझी आहे, तर लक्षात ठेवायचं। आणि जर साइड मोठी असेल तर त्याचा अँगल पण मोठा असणार। ठीक आहे, तर यावर डिपेंड हा क्वेश्चन आहे, पाहायचा आपल्याला। साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर। ठीक आहे, म्हणजे जर साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल, तर ग्रेटर अँगलच्या समोरची साइड ही पण काय असते, मोठी असते, ग्रेटर असते। ठीक आहे, आता यामध्ये पहा, इन ट्रायंगल एफएन, एक ट्रायंगल दिला आपल्याला एफएन, इन ट्रायंगल एएन। ठीक आहे, अँगल एफ दिला आपल्याला 80, अँगल एफ इक्वल टू 80 डिग्री। ठीक है, एंगल ए दिला आपल्याला 40 डिग्री। ठीक है, देन फाइंड आउट द ग्रेटेस्ट साइड एंड स्मॉलेस्ट साइड आपल्याला करायचं आहे। तर तिसरा अँगल माहित नाही आपल्याला। ठीक आहे, यामध्ये तिसरा अँगल माहित नाही आपल्याला, तिसरा अँगल फाइंड करून घेऊ। कोणता, एफ ए एन करून घेऊ। अँगल एफ प्लस अँगल ए प्लस अँगल एन इक्वल टू 180। आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, sum of all angles of triangle is 180। ठीक आहे, याची सगळी सम दिली आपण, तर 180 मीटर हे माहिती आहे। ठीक आहे, आता आपण शिकलो आहोत। त्यामुळे पहा, f ची माहिती आपल्याला किती आहे, f ची व्हॅल्यू 80 आहे। ठीक आहे, प्लस a ची माहिती आपल्याला 40 आहे, प्लस n ची माहिती आपल्याला नाही, n ला n म्हणता येईल, इक्वल टू 180 केला। ठीक आहे, या दोघांची ऍडिशन करा, 120 होते, प्लस अँगल n इक्वल टू 180। ठीक आहे, याला शिफ्ट करा तिकडे, कारण प्लस आणि मायनस होते। अँगल n इक्वल टू 180 मायनस 120, सबट्रॅक्शन करा। अँगल n इक्वल टू किती येणार, अँगल n इक्वल टू 60। ठीक आहे, हे तिन्ही अँगल भेटले आपल्याला। ओके, आता कंपॅरिझन करू शकतो आपण। म्हणजे तिन्ही अँगल माहिती आहे, एफ माहिती आहे, ए माहिती आहे आणि एन पण माहिती आहे। तर एफ ए एन यामध्ये सगळ्यात मोठा कोणता अँगल आहे, अँगल 80 आहे। आपण हा 80 सगळ्यात मोठा आहे। ठीक आहे, त्यानंतर लहान कोणता आहे याच्यापेक्षा, मग आहे 60। ठीक आहे, हा 60 घेतला। ठीक आहे, त्यानंतर लहान कोणता आहे, 40 आहे, 40। ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, 80 इधर डिग्री आहे, 80 आहे एफ ची, अँगल एफ ची। ठीक आहे, नंतर अँगल एन लिहू, नंतर अँगल ए घ्यायचा। ठीक आहे, आता साइड करायची आहे। पहा, एक ट्रायंगल आहे, हा एफ ए एन, काळजी गरज नाही, समजून घ्यावं लागतं तुम्ही। तेव्हा एफ किती आहे, 80 आहे। ठीक आहे, ए किती आहे, 40 आहे आणि एन किती आहे, 60 आहे। ठीक आहे, तर एफ ची अपोजिट साइड कोणती आहे, एन आहे। आता तुम्हाला हे असा फिगरवरून लवकर लक्षात येईल, परंतु तुम्हाला फिगर न काढताही सांगता येते डायरेक्ट कसं आहे, लक्षात द्या। काय करायचं आहे, आपल्या ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगल एफ ए एन नाव आहे, एफ ए एन नाव आहे। ठीक आहे, ट्रायंगल एफ ए एन, त्यातला एफ काढून टाकला आपण, एफ काढला तर राहते काय, एन म्हणजे ए। ठीक आहे, त्यातला एन काढून टाकला आपण, एन काढला तर राहते काय, एफ ए। ठीक आहे, त्यातला ए काढून टाकला आपण तर काय राहते, एफ एन। म्हणजेच काय,
तुम्हाला अँगल माहिती असेल तर साइन काढता येईल सहज. पण हे टीएम सगळ्यात मोठी आहे, नंतर एफपी आहे, नंतर एफपी आहे. ठीक आहे, इझी लावून टाकतो. इथे लिहायचं साइन ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. म्हणजे जर साइन जर अँगल मोठा असेल तर साइन काय असणार मोठे आहे. साइन ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ठीक आहे, हे काढायची आवश्यकता नाही आहे, ते समजण्यासाठी तुम्हाला तुम्ही डायरेक्ट आन्सर करू शकता. ठीक आहे, देअरफॉर ला ग्रेटेस्ट साइड साइड सगळ्यात मोठी कोणती आहे त्याच्यामध्ये एन. ठीक आहे, आणि सर्वात लहान स्मॉलेस्ट साइड इक्वल टू एफएन. ठीक आहे, इझी आहे. आता तो थेरम यूज करून गेला आहे, नोट करून घ्या. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. एकदा रिवाइज करून सांगतो मी काय केलं ते लक्षात घ्या. काय केलं आपण पहा, हा ट्रायंगल दिलं तर एफएन, यामध्ये फक्त एफ आणि ए दिला होता, एन दिला होता का नाही. आपण काय केलं, एन फाइंड केला. कसं फाइंड केला, ही प्रॉपर्टी यूज करून. म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे यामध्ये काय केलं, एफ टाकला, ए टाकला, एन टाकला आणि इथं 180 केलं. एन ची व्हॅल्यू माहित नाही, ऍज इट ठेवून गेली. 1 ची ऍडिशन केली, 120 प्लस आहे ते शिफ्ट केले, मायनस होतात 180 मायनस 120 केलं, 60 आलं. आता आपल्याला तिन्ही अँगल माहिती आहे, तेव्हा डिझायनिंग ऑर्डरनं अरेंज केलं. ठीक आहे, सगळ्यात पहिले मोठा वाला घेतला, नंतर लहान घेतला, तर लहान घेतला. मोठा अँगल कोणता एफ आहे, एन आहे आणि ए आहे. काय केलं, एफ या ट्रायंगल मधून काय केलं, एफ स्किप केलं काय राहते एन स्किप केलं काय राहते एफ आहे आणि ए स्किप केलं काय राहते एफ आहे. म्हणजे सर्वात मोठी साइड कोणती आहे एन आहे, सर्वात लहान साइड कोणती आहे एफ एन आहे. इझी आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता एक प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे ते आपण घेऊया. पहा क्वेश्चन नंबर 8, प्रूव्ह दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. म्हणजे इक्विलॅटरल म्हणजे काय, ज्या ट्रायंगलच्या ऑल साइड्स सगळ्या साइड्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. ठीक आहे, तर इक्विअँग्युलर म्हणजे त्याचे सगळे अँगल पण इक्वल असणार, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, पहा सब त्यामुळे पहा लेट ट्रायंगल एबीसी is equilateral triangle. ठीक है, एबीसी ट्रायंगल आहे, आपण कन्सिडर करू. एबीसी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे, आता पहा हे जर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर सगळ्या साइड किती असणार इक्वल असणार. एबी इक्वल टू बीसी इक्वल टू एसी. ठीक आहे, देयरफॉर एबी इक्वल टू एसी इक्वल टू बीसी, ऑल साइड्स इक्वल असणार. आता पहा आपल्याला एक थेरम पाहिला होता, साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल इज कॉन्ग्रुएंट. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल इज कॉन्ग्रुएंट. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल इज कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, पहा म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल जे सगळे साइड एंगल ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड, एंगल ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड. कॉन्ग्रुएंट साइडच्या समोरच्या अँगल जे आहे ते मग काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर बघा एबी आणि बीसी हे कॉन्ग्रुएंट आहे, त्याच्या ऑपोजिट अँगल काय असतात, हे वाले अँगल कसे असतात, साइड अँगल कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर AB कॉन्ग्रुएंट टू पहिले बघा AB कॉन्ग्रुएंट टू AC. हे समजा हे सर्व साइड कॉन्ग्रुएंट आहे, देयरफॉर AB कॉन्ग्रुएंट टू BC कॉन्ग्रुएंट टू AC. ठीक आहे, साइड किती कॉन्ग्रुएंट आहे, देयरफॉर अँगल A कॉन्ग्रुएंट याच्या अपोजिट अँगल कोणता आहे AB च्या C याच्या अपोजिट कोणता आहे A आणि याच्या अपोजिट कोणता आहे B. ठीक आहे, AB हा C सोडला आपण अँगल. ठीक आहे, याच्या अपोजिट अँगल घेतला आपण, याच्या अपोजिट घेतला, याच्या अपोजिट घेतला, तिन्ही अँगल इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट साइड आहे, त्यामुळे अँगल पण काय कॉन्ग्रुएंट आहे. देयरफॉर
triangle ABC is equiangular. Equiangular. ठीक है, इक्विएंगुलर ट्रायंगल नोट हो गया है. ठीक है, हमारे पास नेक्स्ट वीडियो. Then question number 6 पर है prove that if the bisector of triangle BAC, ठीक है, of angle BAC is if the bisector of angle BAC of triangle ABC is perpendicular, then side BC and then side BC then isosceles triangle. ठीक है, then triangle ABC is isosceles triangle प्रूव्ह करायचा. Isosceles triangle म्हणजे काय? A triangle in which two sides are congruent. A triangle in which two sides are congruent is called isosceles triangle. तो आता असला काय करायचं आपल्याला? एक ट्रायंगल ऑब्झर्व ABC, ठीक आहे, A B आणि C, ठीक आहे, आणि हे परपेंडिक्युलर ड्रॉ करावं. हा परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. बघा जसं सांगितलं तसं A B किंवा D म्हणतो, ठीक आहे. आता बघायचं आपल्याला, बघा हे आहे बायसेक्टर आहे. बायसेक्टर आपले इक्वल अँगल करणार आहे, ठीक आहे. हा परपेंडिक्युलर म्हणजे इथे पण 90 आहे, इथे पण 90 आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? गिवन ट्रायंगल ABC is in triangle ABC in triangle ABC, ठीक है. ABC मध्ये पण अँगल bisector of ABC angle AO BC. Bisector of angle BAC is perpendicular that is सर एवढं लिहिण्यापेक्षा आपल्याला माहिती का हे करू सर. Bisector AD is perpendicular to BC, ठीक है. शॉर्ट में दिए गए लाइन मध्ये bisector AD perpendicular है BC ला, ठीक है. आता बघा लक्ष द्या, हा ट्रायंगल टू प्रूव्ह काय करायचं आहे? काय करायचं आहे? तो आपल्याला AB congruent AC, ठीक है. therefore that is triangle ABC is isosceles. एक ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल आयसोस्केलेस कधी होईल? जेव्हा दोन साइड इक्वल असेल. दोन साइड कधी आहे? इक्वल. म्हणजे आपल्याला AB आणि AC हे कॉमन दाखवायचे आहे, ठीक आहे. पण आता प्रूफ मध्ये पहा इझिली आहे. पहा आता इन ट्रायंगल ADB and triangle ADC, ठीक है. ADB आणि ADC मध्ये पहा. आता यामध्ये पहा लक्ष द्या, याला काय करायचं? कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं, ठीक आहे. पहा हा अँगल या अँगल सोबत आहे, कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. अँगल BAD, ठीक है, कॉन्ग्रुएंट विथ एंगल CAB, ठीक है. सिंस AD is bisector, AD is bisector of angle A, ठीक है. bisector of angle A. इस एंगल चा बायसेक्टर आणि दोन अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणजे दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे अँगल इक्वल भेटला. आता पहा याच्यामध्ये पहा ADB मध्ये पहा हा AB नावाला, ठीक आहे.
आणि ए बी सी मध्ये पण ईडी नाव, ठीक आहे. दोन्हीकडे ईडी कसं आहे, सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एडी, ठीक आहे. दोन्हीकडे ईडी कसं आहे, सेम आहे. आता पहा इथं पहा, हे परपेंडिक्युलर हे परपेंडिक्युलर, म्हणजे अँगल ए डी बी कॉन्ग्रुएंट अँगल ए डी सी each 90, each 90 का हे परपेंडिक्युलर म्हणजे 90 असणार. याचे कॉमन साइड, ठीक आहे. हे कॉमन साइड आहे, ठीक आहे. एडी काय आहे, एडी आणि हे कॉमन साइड आहे, ठीक आहे. हे काय बायसेक्टर, लिहून घेतो आपण व्यवस्थित. पहा एडी इज बायसेक्टर ऑफ एंगल ए, ठीक आहे. इथे काय लिहायचं, कॉमन साइड, ठीक आहे. नंतर इथे काय लिहायचं आहे, हे जे आहे each 90, ठीक आहे. पहा आता इथे टेस्ट कोणती काय झाली, हे अँगलचा ए घेतला आपण, साइडचा एस घेतला आणि इथं ए घेतला, ए एस ए टेस्ट बाय देयरफॉर ट्रायंगल एबीडी एडीबी congruent triangle ADC by A angle side angle test, ठीक आहे. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल त्याचे करस्पॉन्डिंग साइड पण कशा असणार, कॉन्ग्रुएंट असणार. कोणते असणार बघा, तेव्हा ही AB घेतली आपण, ते ही करणार AC, देयरफॉर AB congruent AC, ठीक आहे. देयरफॉर ट्रायंगल, therefore side AB congruent triangle side BC, ठीक है. इस साइड कॉन्ग्रुएंट असणार, therefore triangle ABC is isosceles triangle, ठीक है. इजी होतं पाहू शकता. तेव्हा AB और AC आपण प्रूव्ह केलं, AB कॉन्ग्रुएंट AC प्रूव्ह केलं, म्हणजे हे काय ट्रायंगल या ABC मध्ये पहा, हे दोन साइड प्रूव्ह केले आपण कॉन्ग्रुएंट आहे. जर दोन साइड कॉन्ग्रुएंट असेल तर ट्रायंगल ABC मध्ये पहा, हे दोन साइड कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ट्रायंगल आयसोस्केलेस ट्रायंगल आहे, ठीक आहे. इजी आहे, प्रूव्ह केलं. फक्त आपण अँगल साइड अँगल टेस्ट नुसार प्रूव्ह केलं. इथं ट्रायंगल घेतला, इथं साइड घेतली आणि हे अँगल घेतला. हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल त्यांचे करस्पॉन्डिंग साइड कशा असणार, कॉन्ग्रुएंट असणार. इसलिए वाटलं corresponding side of congruent triangle, CSCT म्हणजे corresponding side of congruent triangle, corresponding side of congruent triangle फुल फॉर्म मध्ये, ठीक आहे. नोट करून घ्या. त्यानंतर मग क्वेश्चन नंबर 8 आहे, लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइजचा, म्हणजे एक्सरसाइज आपली संपून जाईल. त्यावेळी पण हा क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचा आहे घरी, तुम्हाला कसा करायचा सांगून मी पहा. अक्षरा काय करायचं आहे, आपण लास्ट क्वेश्चन केला त्याच टाइपचा क्वेश्चन आहे, मी क्वेश्चन घेतलेला आहे. पण हा क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचा आहे, ठीक आहे. मी कसा करायचा तुम्हाला सांगून मी कसा करायचा हिंट देईन तुम्हाला. पहा सेम क्वेश्चन आहे, पहा तीन ट्रायंगल केअरफुली लक्ष द्या, लक्ष द्या. यामध्ये काळजीपूर्वक यामध्ये मी कसं सॉल्व्ह करायचं सांगत आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. पहा इझी क्वेश्चन आहे. In triangle ABC segment AD and segment B are altitude. Altitude म्हणजे काय, हा परपेंडिक्युलर असतो altitude, म्हणजे ती उंची सहसा, ठीक आहे. ह्याची altitude आहे, ह्याची altitude आहे, ठीक आहे. पहा आता AE आणि BD कॉमन दिले आपल्याला, हे पहा हे AE, ठीक आहे. AE हा वाला आणि BD हा वाला, हा दिले आपलं कॉमन, ठीक आहे. मग आता काय करायचं काय आपल्याला, दाखवायचं काय आपल्याला, एडी आणि हे दाखवायचं आपल्याला, एडी आणि बीई हे कॉन्ग्रुएंट आहे ते दाखवायचं आहे, ठीक आहे. पाहिलं दाखवलं आपण. आता यामध्ये दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा, दोन ट्रायंगल घ्यायचे यामध्ये. पहा
टू प्रूव्ह करू आपण डायरेक्ट टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला टू प्रूव्ह मध्ये सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट B ठीक आहे प्रूफ मध्ये पहा आता मी पहा काय करायचं आहे मी दोन ट्रायंगल्स आहेत आपल्याला कोणते एक BEA आहे इन ट्रायंगल BEA ठीक आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे ADB दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल ADB ठीक आहे ADB या दोन ट्रायंगल मध्ये काय करायचं आपल्याला दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून कसे करतात सांगू लक्षात दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे ऑलरेडी ठीक आहे दोन्ही ट्रायंगल कोणते राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हा 90 येणार ठीक आहे आता यामध्ये हायपोटेन्यूज कोणता आहे यामध्ये हा हायपोटेन्यूज आहे पण आता या ट्रायंगल साठी पण हायपोटेन्यूज सारखाच असणार BEA साठी AB कॉमन आहे ठीक आहे आणि ADB यासाठी पण AB कॉमन आहे म्हणजे हा आणि काय हायपोटेन्यूज आहे हायपोटेन्यूज कॉमन आला ऑलरेडी ठीक आहे हायपोटेन्यूज भेटला की म्हणजे याचं AB AB हायपोटेन्यूज घ्यायचं ठीक आहे नंतर काय करायचं AB कॉमन AB हायपोटेन्यूज नंतर मग अजून एक साइड दिली आपल्याला AE आणि BD AE आणि BD कॉमन दिले AE आणि BD म्हणजे हा हायपोटेन्यूज भेटला ही साइड भेटली म्हणून टेस्ट तयार झाली तर हायपोटेन्यूज साइड टेस्ट हायपोटेन्यूज साइड टेस्ट मध्ये दोन ट्रायंगल कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल त्याच्या करस्पॉन्डिंग साइड मध्ये काय असणार B आणि BD कॉन्ग्रुएंट असणार B आणि ED हे B आणि ED कॉन्ग्रुएंट असणार ठीक आहे इझी आहे त्याला प्रूव्ह करा तुम्ही हायपोटेन्यूज साइड टेस्ट आहे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत ते आणि करस्पॉन्डिंग साइड घ्या आणि प्रूव्ह करा ओके क्वेश्चन करायचा तुम्हाला होमवर्क साठी आहे क्वेश्चन हा ठीक आहे या पुढचं सॉल्व करायचं सॉल्व ठीक आहे कंप्लीट ठीक आहे कंप्लीट करायचं पुढे सॉल्व करून मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे इझी आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट लावा आणि दोन साइड कॉम्पोनंट दाखवा ठीक आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉम्पोनंट ट्रायंगल म्हणजे आधी जर ट्रायंगल होता तसं आपल्याला प्रूव्ह करायचं तिथे कोणती टेस्ट लावायची आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट यूज करायची आणि सॉल्व करायचं आहे ओके सॉल्व करा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा ओके फ्रेंड्स थँक्यू